नमस्कार, सत्यशोध न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांनी एल निनोच्या पार्श्वभूमीवर कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना मुदतीत पीक विमा उतरवण्याचे आवाहन केले आहे। विमा उतरवण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2026 असून यामध्ये तांदूळ, सोयाबीन, उडीद, ज्वारी, बाजरी, भुईमूग, मूग, मका, तूर आणि बाजरी या पिकांसाठी ही योजना राबवली जात असल्याचेही जिल्हाधिकारी घोष यांनी सांगितले आहे। नमस्कार, मी जिल्हाधिकारी सांगली। सध्या स्थितीत आपल्याला माहिती आहे पूर्ण देशामध्ये तथा महाराष्ट्रामध्ये एल निनोचे प्रभाव चालू आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा एल निनोचे प्रभाव राहण्याची शक्यता हवामान खात्याने दिलेला आहे। या पार्श्वभूमीवर सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना हे शासनाकडून जाहीर झालेलं आहे। शेतीला संरक्षण, शेतकऱ्याला आत्मविश्वास आणि खरीप हंगाम 2026 मध्ये शेतकऱ्याला संरक्षण देण्यासाठी हा विमा शासनाने जाहीर केलेला आहे। आपल्याला माहिती आहे की सदर विमा केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणारा योजना आहे। ह्या योजनामध्ये अधिसूचित जे पिके आहे ते आहे तांदूळ, सोयाबीन, उडीद, ज्वारी, भुईमूग, मूग, मका, तूर आणि बाजरा। ह्याचे पात्रता दोन्ही प्रकारची आहे, कर्जदार शेतकरी आणि त्याचबरोबर बिगर कर्जदार शेतकरी, दोन्ही प्रकारचे शेतकरी या विम्याची योजनामध्ये भाग घेऊ शकतात। विमामध्ये जे आवश्यकतेचे कागदपत्र किंवा दस्तावेज आहे लागणार आहे ते अशाप्रमाणे आहे। ॲग्रीस्टॅक फार्मर आय डी या विम्यासाठी बंधनकारक आहे। डिजिटल पीक सर्वेक्षणाच्या माध्यमातून पिकाचे सर्वेक्षण ते पण याच्यासाठी बंधनकारक आहे। योजनामध्ये शेतकऱ्याचे सहभागासाठी प्रति अर्ज किमान 0.10 हेक्टर एवढी मर्यादा पुरतं राहील। उत्पन्नाची खरेदी हंगामाच्या शेवटी पीक कोपणी प्रयोग, ज्याला आम्ही CCE हा म्हणतो, त्याच्या आधारे किंवा तांत्रिक उत्पादन आधारे सदर महसूल मंडळाच्या पिकाच्या उंबरठा उत्पादनाच्या तुलनेने येणारी घट गृहीत धरून नुकसान भरपाई देय राहील। या योजनेत मृत शेतकऱ्यांची नावे तसेच इतर अवैध मार्गाने विमा काढल्या गेल्यास तो प्रस्ताव रद्द होईल। तसेच भाडेपट्ट्याने शेती करण्यास नोंदणीकृत रजिस्टर्ड भाडे करार पीक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक राहतील। सदर विमा प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत हा 31 जुलै 2026 म्हणजे या महिन्याचे अखेरपर्यंत 31 जुलै 2026 पर्यंत आहे आणि अंतिम मुदत आधी विमा प्रस्ताव सादर करण्यासाठी आपली स्वतःची जी बँक शाखा किंवा सहकारी सोसायटी किंवा जनसुविधा CEC केंद्र यांच्याशी आपण कृपया संपर्क साधावे आणि या योजनाबद्दल अधिक माहितीकरिता आपण हा टोल फ्री नंबरवर कॉल करावे। तो टोल फ्री नंबर आहे 14447। पुन्हा एकदा टोल फ्री नंबर सांगतो, 14447। सांगली जिल्ह्यातले सगळे माझ्या शेतकरी बांधवांची विनंती आहे की आपण लवकरात लवकर आपल्या आवश्यकताप्रमाणे सदर सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे ह्याच्यामध्ये आपली आपण नोंदणी करावी आणि या जे शासनाची जी योजना आहे त्याचे परिपूर्ण आपण त्याचा लाभ घ्यावी। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।